आज मी तुमच्यासोबत फॉक्सटेल मिलेटचा नाश्ता शेअर करणार आहे। तर सर्व मिलेट आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरू करूया। तर मी इथं घेतलेले आहेत फॉक्सटेल मिलेट अर्धी वाटी। तुम्ही पाहू शकता फॉक्सटेल मिलेट कसे दिसतात, कसे असतात। तर या मिलेटला आता स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि जोपर्यंत मिलेट धुत आहे तोपर्यंत इथं गॅसवर 1 ग्लास भरून पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवायचं। तर या मिलेटला 1 वाटी फॉक्सटेल मिलेट घेतली तर त्याला शिजण्यासाठी 3 वाट्या 2.5-3 वाट्या पाणी लागतं। आणि मी भिजून घेतलेले नाही, तर भिजून अर्धा 1 घंटा भिजून घेतले तर पटकन शिजतात आणि पाणी कमी लागतं। तर डायरेक्ट घेतले तर पाणी थोडं जास्त लागतं आणि शिजायला वेळ 10 मिनिटं एक्स्ट्रा लागतो। आणि कुकरमध्ये शिजले तर 3 शिट्ट्या शिजून होतात, पण मी कढईमध्ये शिजून घेणार आहे। कढईमध्ये पाणी टाकून चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे मिलेट आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहोत। आता या फॉक्सटेल मिलेटला धुवून घेतल्यानंतर लगेचच आता कढईमध्ये टाकून घ्यायचं। तोपर्यंत कढईमधलं पाणी छान गरम झालेलं आहे। तर आता इथं हे मिलेट टाकून द्यायचे। तर याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात, तसंच प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट खूप चांगले असतात। तसेच कॅल्शियम असतं आणि व्हिटॅमिन बी देखील असतं। आणि हे फॉक्सटेल मिलेट वजन कमी करण्यास देखील खूप मदत करतं, कारण याच्यामध्ये कॅलरीज ज्या असतात त्या खूप कमी असतात आणि प्रोटीन, फायबर चांगल्या प्रकारे असतं। तर आता आपल्याला याचा भात शिजून घेण्यासाठी कमीत कमी आपल्याला 10-15 मिनिटं लागतात। गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान 15 मिनिट इथं हे फॉक्सटेल मिलेट शिजून घ्यायचे। तर या पद्धतीने शिजत आल्यानंतर गॅस कमी करायचा, वरतून झाकण ठेवायचं। झाकण ठेवून 10 मिनिटं शिजून घ्यायचे। तर 10-15 मिनिटं मला पूर्ण हे फॉक्सटेल मिलेट शिजण्यासाठी लागले होते। तर हे जे फॉक्सटेल मिलेट आहेत ना, त्याला तुम्ही कुकरमध्ये शिजून घेतलं तर एकदम झटपट शिजून होतात। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मस्त मऊसूद असे आपले हे शिजून झाले आहेत। आता याला थोडं हलकं थंड करायला ठेवायचं आणि लगेचच आता याचा आपल्याला उपमा बनवायला घ्यायचा आहे। तर परत मी तीच कढई गॅसवर ठेवून दिलेली आहे। आता कढईमध्ये थोडंसं चमचाभर तेल टाकून घ्यायचं आणि तेल छान गरम करून घ्यायचं। तर या फॉक्सटेल मिलेटला मराठीमध्ये राळा असे म्हणतात। राळा नाव तुम्ही ऐकलं असेल, सर्वांच्या शेतात राळे येतात आणि इझिली मार्केटमध्ये भेटतात। कोणत्याही किराणा स्टोअरवर गेला तर हे फॉक्सटेल मिलेट म्हणजेच राळे कुठेही मार्केटमध्ये भेटतात। तसंच हिंदीमध्ये ह्याला कांगणी म्हटलं जातं आणि आपल्या मराठीमध्ये याला राळे म्हटलं जातं। तर आता याला नॉर्मल भाषेत म्हणजे इंग्लिशमध्ये आणि बोलचाल भाषामध्ये ह्याला फॉक्सटेल मिलेट म्हटलं जातं। फॉक्सटेल मिलेट म्हणूनच राळ्याला ओळखलं जातं। तर आता राळे खूप हेल्दी असतात शरीरासाठी, कॅलरीज कमी, फायबर, प्रोटीन जास्त आणि खायलाही खूप टेस्टी असतात। तर इथं मी आज राळ्याचा उपमा बनवत आहे। जिरे मोहरी टाकून घेतली, कांदा टाकला, हिरवी मिरची टाकून घेतली। तुम्ही जर डाएट करत असाल तर तुम्ही राळ्याचे कोणतेही पदार्थ तुमच्या डाएटमध्ये सामील करू शकतात, कारण राळ्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि जे प्रोटीन आणि फायबर आपल्याला हवं असतं ते खूप जास्त प्रमाणात असतं। तर इथं फोडणी दिल्यानंतर कांदा, शेंगदाणे देखील टाकले होते। कांदा 2-3 मिनिट परतून घेतला। आता मी इथं बारीक कट केलेलं गाजर सोबतच मी इथं घेतलेलं आहे। आता मी अगोदर कढीपत्ता टाकायचं विसरले होते, नंतर थोडासा कढीपत्ता टाकून घेतला आणि परत एक मध्यम आकाराची शिमला मिरची कट करून घेतलेली आहे।
तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या ॲड करू शकता आणि हेल्दी मस्त ब्रेकफास्ट नाश्ता बनवू शकता। तर गाजर देखील 2-3 मिनिट छान परतून घेतलं आहे। तसंच इथं मी थोडेसे मटर टाकून घेत आहे। मटर देखील छान 1-2 मिनिट परतून घ्यायचे। तर सोबतच आता शेवटला टोमॅटोही टाकलेला आहे आणि चिमूटभर मीठ भाज्यावर टाकून घेतलं। नंतर भाज्या परतून झाल्या की आता तुम्हाला हवं असेल तर ह्यात थोडंसं तिखट आणि हळद देखील वापरू शकता। आता मी हिरवी मिरची टाकलेली मला तेवढीच हवी आहे, मला तिखट जास्त उपमा बनवायचा नाही म्हणून फक्त हिरवी मिरचीच वापरलेली आहे। तुम्हाला जर रेसिपी थोडी जास्त एक्स्ट्रा तिखट हवी असेल तर तुम्ही इथं थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेऊ शकता। तर तुम्ही पाहू शकता मस्त मऊ अशा आपल्या भाज्या झालेल्या आहेत। तर आता आपण जो भात शिजून ठेवलेला होता राळ्याचा तो भात इथं टाकून घ्यायचा आहे आणि छान मस्त 2-3 मिनिट फ्राय करून घ्यायचा, म्हणजेच भाज्यासोबत मिक्स करून घ्यायचा। छान मस्त जबरदस्त असा नाश्ता तयार होतो, कमी कॅलरीजचा आणि खायला देखील टेस्टी। आणि तेलाचं प्रमाण याच्यापेक्षाही कमी वापरलं तरी चालेल जर तुम्ही डाएटवर असाल तर छान 2-3 मिनिट मी इथं भाज्या राळीच्या भातासोबत मिक्स करून घेतल्या। इथं फॉक्सटेल मिलेटचा पुलाव तयार झालेला आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हेल्दी टेस्टी लिटल मिलेट खिचडी। तर आज जर फर्स्ट टाइम तुम्ही तुम्ही माझी रेसिपी बघत असताल किंवा मिलेटची रेसिपी पाहत असताल तर तुम्हाला लिटल मिलेट म्हणजे नेमकं काय असतं हे कळणार नाही। तर लिटल मिलेट हा एक बाजरीचाच प्रकार आहे। लिटल मिलेटला कुटकी म्हटलं जातं आणि तसंच शुद्ध मराठीत बारीक बाजरी म्हटलं जातं। तर इथं मी घेतलेलं आहे अर्धी वाटी लिटल मिलेट म्हणजेच बारीक बाजरी। जवळपास ही बाजरी जशी आपली भगर असते का तशीच दिसते आणि बाजरीत देखील दोन प्रकारचे मिलेट आहेत, म्हणजे छोट्या बाजरीमध्ये एक आहे कोडो मिलेट, त्याची देखील मी रेसिपी लवकरच घेऊन येणार आहे, त्याची देखील खिचडी मी दाखवणार आहे। तर तो कोडो मिलेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर इथं हा लिटल मिलेट मी अर्धा वाटी लिटल मिलेट मी 1 घंटा भिजून ठेवलेला होता, म्हणजेच बारीक बाजरी मी 1 घंटा भिजून ठेवलेली होती। तर आता आपण याची घेऊयात खिचडी बनवायला। तर गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये। तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये फोडणीला तेजपत्ता, थोडीशी दालचिनी, 2 लवंग आणि एक थोडासा तुकडा चक्री फुलाचा टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार खडे मसाले फोडणीला घालू शकता, अशी काही अडचण नाही। नॉर्मली जसं आपण मसाले भाताला घालतो त्याच पद्धतीने। तर सोबतच मी चिमूटभर जिरे टाकून घेतलेले आहेत। जिरे टाकल्यानंतर आता आपल्याला थोडासा कांदा, सोबतच मी एक मोठा बटाटा कट करून घेतलेला आहे। आता इथं बटाटा ऑप्शनल आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, गाजर आणि टोमॅटो, शिमला मिरची। आता भाज्या तुम्ही तुमच्या मनपसंत टाकू शकता, कारण आजची ही खिचडी मी मुलांना खायला देणार आहे म्हणून मुलांच्या चॉईसच्या हिशोबाने मी इथं बटाटा वापरलेला आहे। तुम्हाला बटाटा नाही टाकला तरी चालेल, बाकीच्या सर्व तुम्ही भाज्या टाकू शकता आणि थोडेसे मटर देखील मी टाकून घेतलेले आहेत। आता ह्या भाज्या छान 2-3 मिनिट परतून घ्यायच्या। आता लिटल मिलेटमध्ये ना खूप सारे पोषक तत्व असतात। लिटल मिलेटमध्ये लोह, कॅल्शियम, विटॅमिन बी, तसंच प्रोटीन, फायबर, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम यासारखे सर्व पोषक तत्व असतात आणि खूप सारं तर फायबर असतं आणि ग्लुटेन नावाचा बिलकुल पदार्थ नसतो। आणि लिटल मिलेट वेट लॉसमध्ये आपल्याला खूप मदत करतात। जर तुम्ही डाएट करत असाल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये हे लिटल मिलेट नक्की सामील करून घ्या। आणि जे आम्ही मिलेट घरी वापरतो ते ऑर्गॅनिक मिलेट आहेत आणि आजकाल मिलेट मार्केटमध्ये सर्वच जागी भेटतात। मोठ्या किराणा शॉपीमध्ये गेलात ना तर लगेच तुम्हाला मिलेट भेटून जातील।
तर आता भाज्या परतून झाल्यानंतर थोडंसं मीठ घालून घेतलं आणि नंतर मी इथं आपलं जे लिटल मिलेट धुवून ठेवलेले होते, म्हणजे मी भिजत ठेवलेले होते, ते मिलेट टाकून घेतले. भाज्यासोबत छान मिनिटभर मिक्स करून घेतले. आणि आता तुम्हाला या खिचडीमध्ये मसाले काय टाकायचे ते तुमच्या चॉईसने तुम्ही टाकू शकता. तर मी इथं थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच छान आणि टेस्टी या खिचडीला टेस्ट यावा म्हणून मी थोडासा चिमूटभर पावभाजी मसाला टाकत आहे. मसाले भातामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकला तर जसा पुलाव असतो ना आपला पावभाजी सोबत, त्या पद्धतीचीच पुलावला टेस्ट येते, म्हणून मी चिमूटभर इथं पावभाजी मसाला टाकलेला आहे. आणि पावभाजीने खिचडी खायला खूप भारी लागते. आता मी मसाले खूप सारे असे जास्त टाकलेले नाहीत, चिमूटभर टाकलेत. पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलंय ही रेसिपी माझे मुलं देखील खाणार आहेत, त्याच्या हिशोबाने मी इथं मसाले ॲड करत आहे. आणि तुम्ही तुमच्या घरी नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा, खूप टेस्टी लागते, एकच नंबर लागते. आणि मिलेट जेवढे आपण जास्त खाऊ तेवढे आपल्या शरीराला चांगले असतात. मिलेटमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात जे आपल्या शरीराला खूप गरजेचे आहेत. आणि जसं नॉर्मल मिलेट, आता हे 1-2 मिलेट आहेत जे नॉर्मल आपल्याला पाहायला भेटत नाहीत, पण जसं की नाचणी एक मिलेट आहे, भगर एक मिलेट आहे, राळा एक मिलेट आहे. हे जरी 3 तुम्ही अधूनमधून मिलेट तुमच्या डाएटमध्ये सामील करून घेतले तर खूप भारी तुम्हाला तुमच्या शरीरावर इफेक्ट दिसतात. आता इथं छान भाज्या मिलेट मिक्स केल्यानंतर पाणी टाकून घेतलेलं आहे. आता या मिलेटमध्ये पाणी कसं टाकायचं, तर 1 वाटी मिलेट असेल तर 2.5 वाट्या पाणी ॲड करायचं. मिलेट शिजायला थोडंसं पाणी एक्स्ट्रा लागतं. तर इथं पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घेतलं आणि लो टू मिडियम गॅसवर 4 शिट्ट्या काढल्या. तर 4 शिट्ट्यानंतर कुकरची वाफ काढून घेतली आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली लिटल मिलेटची गरम गरम खिचडी खायला तयार झालेली आहे. दिसता क्षणी किती भारी दिसत आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता नॉर्मल आपण आपले तांदूळाची खिचडी वगैरे तर खूप वेळेस खातो, पण मिलेट कोणत्या प्रकारे आपल्या शरीरात जायला हवेत, कारण खूप पोषक असतात. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनललाही सबस्क्राईब. तर आज मी तुमच्यासोबत फॉक्सटेल मिलेटचा पुलाव शेअर करणार आहे. तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर आजकाल मिलेटच्या रेसिपी मी टाकत आहे, तर त्यातच आजचा हा पार्ट आहे. आज मी तुम्हाला फॉक्सटेल मिलेटचा पुलाव बनवून दाखवणार आहे. आता जे फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहीतच नसणार आहे की फॉक्सटेल मिलेट म्हणजे काय. तर फॉक्सटेल मिलेट म्हणजे राळा. आपल्या नॉर्मल मराठी भाषेत जो राळा असतो ना, राळे भगरीसारखे असतात. भगर जशी पांढरी असते त्या टाईपचा राळे असतात. जशी शेतामध्ये भगर येते त्या टाईपमध्येच राळेही शेतात पिकवले जातात, पण भगर पांढरी असते आणि राळे पिवळे असतात. आता मिलेटमध्ये भगर, राळे, नाचणी यासारखे पदार्थ येतात आणि 2-3 फॉक्स मिलेट थोडे वेगळे आहेत जे बाजरीच्या टाईपमध्ये असतात पण छोटेवाले असतात. तर आज आपण फॉक्सटेल मिलेटचा पुलाव पाहणार आहोत. आणि फॉक्सटेल मिलेट शरीरासाठी खूप हेल्दी असतात आणि तसंच म्हणतात तर राळ्यामध्ये एकदम कमी कॅलरीज असतात. जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये म्हणजे सामील करून घ्या. रेसिपी नाही केली तरी राळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील करून घ्या. राळ्यामध्ये खूप सारं प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे वेगवेगळे खूप सारे पोषक तत्व असतात. आणि प्रोटीन फायबर तर खूप चांगलं असतं आणि कॅलरीज खूप जास्त कमी असतात. तर इथं पुलाव बनवण्यासाठी मी तेल गरम करून घेतलं, जिरे कांद्याची फोडणी दिली, शेंगदाणे टाकले, हिरवी मिरची टाकली, गाजर टाकलं आणि छान सर्व भाज्या मिक्स करून घेतल्या. आता तुम्हाला कोणत्या भाज्या इथं पुलावाला वापरायच्या त्याच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्टमेंट करून वापरू शकता. तर इथं मी टाकलेल्या भाज्या हलक्या फ्राय झालेल्या आहेत. तर आता आपण इथं टाकून घेऊया राळ्याचे तांदूळ म्हणजेच फॉक्सटेल मिलेट. तर राळ्याचे तांदूळ अर्धी वाटी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत
आणि सोबत आजच्या पुलावमध्ये ना मी बटाटा देखील टाकलेलं होतं, कारण हा पुलाव म्हणजे राळ्याचा ज्यावेळेस मी पुलाव बनवू काही रेसिपी बनवू तर माझ्या हजबंडसोबत माझे मुलं देखील खातात आणि माझी मुलगी तर आवडीने खाते आणि मुलांना बटाटा खूप आवडतं, त्यामुळे मी एक बटाटा देखील ह्याच्यात टाकलेलं होतं. तर बटाटा टाकून परत 2-3 मिनिट मिक्स करून घेतलेलं होतं आणि नंतरच मी इथं राळ्याचे तांदूळ टाकून घेतलेले होते. तर राळ्याचे तांदूळ टाकल्यानंतर छान आम्ही इथं मिक्स करून घेतले भाज्यासोबत. आता ना तुम्ही म्हणता, पण एक वेळेस हे राळ्याच्या तांदूळाचा तुम्ही पुलाव बनवून बघा, म्हणजेच फॉक्सटेल मिलेटचा तुम्ही एक वेळेस ना नक्की पुलाव बनवून बघा. इतका टेस्ट लागतो. पुलाव नाही, नॉर्मल भात केला तरी छान लागतो, किंवा गूळ टाकून गोड भात केला आणि दूध टाकून खाल्ला तरी खूप भारी लागतो. पण हा पुलाव देखील एकच नंबर लागतो. नॉर्मल पुलावापेक्षाही भारी म्हणून असा लागतो आणि हेल्दी आहे. तुम्हाला अगोदरच सांगितलं कॅलरीज खूप कमी आहेत. तर तांदूळ छान मिक्स करून घेतल्यानंतर हळद मीठ टाकलेलं आहे आणि मी हिरवी मिरची वापरली म्हणून कुठलेच मसाले या पुलावाला टाकणार नाही. एकदम सिंपल साधा पुलाव बनवत आहे. आता इथं मीठ वगैरे टाकल्यानंतर मिक्स करून पाणी टाकून घेतलं. तर पाणी टाकून घेतलं. आता ह्या मिलेटला शिजायला थोडा उशीर लागतो, म्हणून 1 वाटी इथं जर तुम्ही राळ्याचे तांदूळ घेतले असतील तर 2.5 वाट्या इथं पाणी टाकून द्या. बरोबर 2.5-3 वाट्या इथं पाणी टाकल्याचं पाणी लागतंच. तर आता गॅस मध्यम ठेवायचा. मध्यम गॅसवर छान 10-1 मिनिट हा पुलाव शिजवून घ्यायचा. नंतर पाणी आटत आलं की लगेच गॅस पूर्ण कमी करायचा आणि वरतून ताट झाकून ठेवायचं आणि ताट झाकून मस्त 10 मिनिट वाफ देऊन घ्यायची आणि 10 मिनिटानंतर तुमचा भात मस्त असा सुटसुटीत आणि मोकळा खायला तयार झालेला असेल. तुम्ही पाहू शकता मस्त असा इथं पुलाव बनून तयार झालेला आहे. तर बघता क्षणी खावा असं वाटतो आणि ओळखायला देखील येणार नाही की हा पुलाव राळ्याच्या तांदळाचा बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता कलर, टेक्स्चर दिसायलाही किती सुंदर आहे. आणि तुम्ही या पुलावामध्ये तुमच्या चॉईसच्या सर्व भाज्या टाकू शकता किंवा पनीर टाकून बनवू शकता. एक नंबर लागतो खायला, विचारूच नका. खूप भारी. थोडंसं लिंबू किंवा दही सोबत ह्याच्या घ्यायचं आणि मस्त एन्जॉय करायचा. लंचमध्ये, डिनरमध्ये हवं तेव्हा तुम्हाला हा पुलाव तुम्ही बनवू शकता. तर माझ्या घरी तर सर्वांनी खूप आवडीने खाल्ला. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आज मी तुमच्यासोबत लिटल मिलेटची डाळ खिचडी शेअर करणार आहे. तुम्ही मिलेट हा शब्द तर खूप वेळेस ऐकला असन. मिलेट आपल्या शरीरासाठी किती गरजेचे असतात ते देखील तुम्हाला माहीत असन. मिलेट खूप जास्त पोषक तत्वाने भरलेले असतात आणि आपल्या शरीराला तर खूप गरजेचे असतात. आणि आपल्या नॉर्मल जीवनात थोडेफार तरी आपण मिलेट ॲड करायलाच हवे, कारण मिलेटमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात. आजची जी रेसिपी मी बनवलेली आहे ती लिटल मिलेटपासून बनवलेली आहे आणि मस्त रसरशीत अशी मी लिटल मिलेटपासून डाळ खिचडी बनवलेली आहे. तर मी इथं घेतलेलं आहे अर्धा वाटी मिलेट आणि ही मिलेट मी 1 घंटाभर पाण्यात भिजवून ठेवलेलं होतं. तर तुम्ही पाहू शकता दिसायला कशा प्रकारे दिसत आहे. जशी नॉर्मल आपली गावरान भगर असते ना त्या पद्धतीनेच हे मिलेट दिसत आहे. तर आता मिलेट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जवळपास 5 प्रकारचे मिलेट असतात. लिटल मिलेट म्हणजे छोट्या मिलेटमधले प्रकार सांगते मी. आणि ज्वारी, बाजरी आपली जी मोठीवाली असते ना तीही मिलेटमध्येच येते. तसंच नाचणी वगैरे. आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे लिटल मिलेट. आता लिटल मिलेट कसं असतं तुम्हाला दाखवते. नॉर्मल आपण जसं शेतात बाजरी, ज्वारी पेरली जाते त्याच प्रकारे हे मिलेटचंही पीक शेतात घेतलं जातं. आणि मिलेट खाण्यासाठी खूप शरीराला पोषक असतात. तर हे आहे लिटल मिलेट, म्हणजे इंग्लिशमध्ये ह्याला नाव आहे लिटल मिलेट. मराठीमध्ये ह्याला सावा म्हटलं जातं, तसंच लहान बाजरी म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये याला कुटकी आणि समाई म्हटलं जातं.
तर एक प्रकारची ही बाजरीच आहे आणि छोटी लहान बाजरी आहे आणि दिसायला सेम भगरीसारखी दिसत आहे. तुम्ही पाहू शकता कलर याचा पांढरा आहे, हलका पांढरा कलर आहे आणि याची टेस्ट थोडीफार बाजरीसारखीच येते. पण हे जे लिटल मिलेट आहे ते खूप हेल्दी आहे. याच्यामध्ये लोह, कॅल्शियम, विटॅमिन्स, बी विटॅमिन्स आणि इतर आवश्यक पोषक तत्व असतात, ज्यामुळे आपल्या शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तसंच याच्यामध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम हे सर्व असतं आणि आपल्या शरीराला फायबर, प्रोटीन, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम किती गरजेचं असतं तुम्हाला तर माहीत आहे. आणि या मिलेटमधून आपल्याला ते सर्व भेटतं आणि हे मिलेट पचायला खूप हलका असतं, कारण की याच्यात गुलटेन नावाचा पदार्थ बिलकुल नसतो. गुलटेन मुक्त हा लिटल मिलेट असतो आणि पचायला एकदम हलका आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे दिसत आहे. तर चला मग आता उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया. तसंच हे जे लिटल मिलेट आहे ना, वजन कमी करण्यास मदत करतं आणि ज्याला वजन कमी करायचं किंवा वेट लॉस करायचं आहे त्यांनी लिटल मिलेटचे सर्व प्रकार म्हणजे जितके मिलेट आहेत ना 4-5 ते मिलेट तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील करून घ्यावेत. आणि आता मी पूर्ण मिलेटच्या महिनाभर रेसिपी टाकणार आहे. वेगवेगळे मिलेट मी सर्व घरी आणलेले आहेत आणि वेगवेगळ्या मस्त छान अशा मिलेटच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अपेक्षा करते की मिलेटच्या रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडतील. चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया. तर इथं अर्धा वाटी मिलेट मी 1 घंटा भिजवून ठेवलेले होते. तसंच आता 4 चमचे इथं हिरवी मुगाची डाळ घेतलेली आहे. आता मूग डाळ आणि मिलेट छान पाण्यामध्ये धुवून घेत आहे. म्हणजे मिलेट भिजू घालायच्या अगोदरच छान 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि स्पेशली जे मिलेट आहेत ना ते ऑर्गॅनिक मिलेट आम्ही मागवलेले आहेत. ऑर्गॅनिक मिलेट आहेत, सेंद्रिय शेणखतावर उगवलेले हे मिलेट आहेत आणि याच्यामध्ये टेस्ट इतकी भारी आहे, एकच नंबर. तर इथं मिलेट आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मी घेतलेला आहे इथं कुकर आणि कुकरमध्ये ही मी मिलेट आणि डाळ टाकून दिलेली आहे. सोबतच आता 1 वाटी मिलेट असेल तर त्याच्यासाठी तुम्ही 2.5 वाट्या पाणी शिजण्यासाठी घाला. पण आता मी ही डाळ खिचडी बनवत आहे मिलेटची, तर पाणी थोडं एक्स्ट्रा घालणार आहे. 1 वाटी मिलेटसाठी छान 3 वाट्या पाणी घालायचं आणि अर्ध्या वाटी डाळीसाठी 1.5 वाटी पाणी घालायचं. त्याच्या हिशोबाने 5-6 वाट्या इथं पाणी घालून घ्यायचं. तर पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल आणि थोडीशी चिमूटभर हळद पावडर टाकायची. कुकरचं झाकण लावायचं आणि लो टू मिडियम गॅसवर छान कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या. 3 शिट्ट्यामध्ये छान मऊसूद आपलं जे मिलेट आहे आणि डाळ आहे ती शिजून तयार होते. आता या खिचडीला आपल्याला फोडणी द्यायला घ्यायची आहे. फोडणी देण्यासाठी कढई गॅसवर ठेवून घेतली. कढईमध्ये 2 चमचे कुकिंग ऑइल टाकून घेतलं. तेल छान गरम झालं की लगेचच फोडणीला जिरे, मोहरी सोबतच बारीक कट केलेलं लसूण, हिरवी मिरची टाकून घेतली. छान 2 मिनिट फोडणी तळसून कांदा टाकून घेतला. कांदाही 1-2 मिनिट छान परतून घेतला. नंतर इथं टोमॅटो टाकून घेतलं. या खिचडीमध्ये तुम्ही ना तुमच्या आवडीच्या सर्व भाज्या टाकून घेऊ शकता आणि टोमॅटो सोबत मी थोडेसे मटर देखील टाकले होते आणि ना सुरुवातीला फोडणीत कढीपत्ता राहिला होता टाकायचा म्हणून कढीपत्ता टाकून घेतला. भाज्या छान परतून झाल्या की लाल तिखट, हळद पावडर, थोडंसं मीठ आणि धण्याची पावडर टाकून घेतली. छान मसाले मिक्स करून घेतले भाज्यासोबत आणि तुम्हाला हवा असेल तर थोडासा गरम मसाला वापरला तरी चालेल.
डाळ खिचडी नॉर्मल मसाल्यातच छान लागते. मसाले मिक्स करून घेतल्यानंतर शिजून घेतलेली जे आपण मिलेट आणि डाळ शिजून घेतली होती ते टाकून घ्यायचं आणि आवश्यकतानुसार पाणी घालून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला खिचडी कशी हवी, दाटसर हवी, पातळ हवी, कशी हवी त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करायचं. पाणी टाकून घेतल्यानंतर मस्त 5-6 मिनिट रसरशीत अशी खिचडी शिजून घ्यायची. मीठ कमी वाटलं म्हणून मी वरतून थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं तूप टाकून घेतलं. अर्धा चमचा तूप टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून दिली आणि मस्त इथं लिटल मिलेटची डाळ खिचडी तयार झाली. खायला एक नंबरच लागते. तुम्ही पाहू शकता, दिसताच क्षणी खायचं मन होत आहे. एक नंबर मस्त खिचडी बनवून तयार झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा.